आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या संपामुळे बेस्ट सेवा पुरती विस्कळीत झाली आहे। एकीकडे शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं असलं तरी मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे बेस्ट सेवा जवळपास ठप्प झाली आहे। याचा फटका मुंबईकरांना बसतोय। बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे आणि संपाची पूर्वकल्पना नसलेल्या मुंबईकरांना ऐन सकाळी मनस्ताप सहन करावा लागतोय। या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी मुंबईकरांनी घेतली आहे। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। बेस्ट कृती समितीने संपाची हाक दिलेली आहे, त्यामुळे बहुतांश बसेस आज रस्त्यावर नाही आणि त्याचा सगळा फटका हा मुंबईकरांना सहन करावा लागतोय। आपण सध्या दादर पूर्वेला आहोत, बेस्ट बस स्टॉपवरती आहोत आणि आपण जर बघितलं तर इथे प्रवाशांची लांबच्या लांब रांग लागलेली आहे। अनेक प्रवाशांना आज बेस्टचा संप आहे हे माहीत देखील नाही आणि त्यामुळे आपण बघतोय की सगळे प्रवासी सध्या तात्काळ उभे असल्याचं आपल्याला दिसून येते। मला केएम जायचंय, तर मी आता अजून 5 मिनिटं थांबेल, नाहीतर परेल ट्रेन घेऊन परेल जाऊन वॉकिंग करून जाणार। आम्ही बोरिवलीवरून आलो, चालायला होत नाही तरी पण आज का डॉक्टरला तर बोलायला पाहिजे ना अगोदर, एवढा त्रास कशाला घेतला होता आम्ही। एका पायाला जायचंय, जाणं तर तुम्हाला गरजेचं आहे। आता पुढे काय करणार? आता नाही मग घरी जाणार, मग काय पर्याय नाही ना, कारण रोज त्याला मशाज हीट वगैरे करावं लागते। कारण आज एवढं बरं वाटत झालं, आता एक दिवस झाला तर मोठा प्रॉब्लेम होता त्याचा। मग अशी एक बस आली, त्यामुळे या सगळे प्रवासी इथे अद्यापही तात्काळ उभे आहेत। मात्र जसं जसं त्यांना कळतंय की हा बेस्टचा संप आहे तसे तसे प्रवासी मागे फिरताना किंवा मग पर्यायी मार्ग घेताना आपल्याला दिसून येते। ज्या काही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या देखील वाजवी आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावं असे देखील प्रवाशांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.